लोकांना कसे विसरायचे ते माहीत नसते. रात्री 10 वाजता दुकानातून थकलेला निलेश घरी पोहोचला तेव्हा त्याला सुलोचना रागाने कुडकुडताना दिसली. तो म्हणाला, काय झालं? ती रागाने म्हणाली, काय झालं? तुमचे वडील अजून घरी आले नाहीत. ते संध्याकाळी बाहेर गेले होते. निलेश म्हणाला, तू त्यांना काही बोलली तर नाही ना? ती म्हणाली, काय बोलताय तुम्ही? आई गेल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती लहान मुलासारखी झाली आहे. त्यांना दुःख देऊन मी पाप करणार का? निलेश टॉर्च घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला. अनेकांना विचारल्यावर कोणीतरी जाणकाराने सांगितले की त्याने स्मशानभूमीकडे जाताना पाहिले आहे. निलेशला धक्का बसला, कारण त्याच्या आईचे निधन होऊन 1 महिना झाला होता. मग बाबा आईच्या चितेजवळ बसले असतील का? त्याला थोडी भीती वाटू लागली. तिथेही बराच काळोख होता. तो घाबरतच स्मशानभूमीच्या दारात पोहोचला. गेट उघडेच होते, मात्र त्यावेळी तिथे कोणीच नव्हते. ज्या ठिकाणी त्याच्या आईच्या अंत्यसंस्काराचे दहन करण्यात आले होते त्या ठिकाणी त्याने टॉर्च लाईट लावला. त्याला तिथे कोणीतरी पडलेले दिसले. तो घाबरतच जवळ गेला. मग टॉर्चच्या प्रकाशात त्यांना ओळखले. ते त्याचे वडील होते. ज्या ठिकाणी चिता जाळली होती तिथे त्याचे वडील पडले होते. निलेशने बाबा बाबा असा हाक मारला. वडील उठले आणि बसताना म्हणाले, काही आवाज करू नकोस. तुला दिसत नाही तुझी आई झोपलेली आहे? तो रडत म्हणाला, बाबा शुद्धीवर या. आई या जगात नाही. चला घरी जाऊया. मुलगा रडायला लागला तेव्हा तो थोडा सावध झाला आणि म्हणाला, ठीक आहे. ती आता नाही का? गेली गेली कुडकुडत ते निलेशसोबत घराकडे चालू लागले. सोबत चालता चालता बाबा म्हणाले, आज सोमवार होता ना? तुझी आई नेहमी सोमवारी उपवास करते आणि एकदाच जेवण करते, हे तुला माहीत आहे? मला वाटले की तिला भूक लागली असेल म्हणून मी तिच्यासाठी जेवण आणले. निलेश म्हणाला, बाबा शुद्धीवर या. आई आम्हाला सोडून कायमची निघून गेली. तुम्ही असे कुठेतरी गेल्यावर खूप त्रास होतो. घरी आणल्यानंतर निलेशने वडिलांना स्वतःच्या हाताने जेवण दिले. मग ते झोपले. पण निलेश तिथेच बसून राहिला. त्याला माहीत आहे वडील आणि आई यांच्यात खूप प्रेम होते. म्हातारपणातही दोघेही रात्री 2 वाजेपर्यंत बोलतच असायचे. खोलीतून हसण्याचा आवाज येत राहायचा. आई या वयातही छान शृंगार करायची. वयाच्या 70व्या वर्षीही त्याच्या आईला नवीन साड्या नेसण्याची आवड होती. त्याची आई लांबलचक मागण्या करत असे. ती सुलोचनाला एकच सांगायची की कुंकू जरा जास्त भरून ठेवलं तर नवऱ्याचं आयुष्य वाढतं. नवऱ्याचे वय वाढवताना आई स्वतःचे वय वाढवायला विसरली होती आणि म्हणूनच ती वडिलांच्या आधी निघून गेली. रात्रीचे 12 वाजले होते. सुलोचना त्याला जेवण करायची आठवण करून देते. सकाळी दुकानात जावे लागते. दुसऱ्या दिवशी सुलोचना बाबांना जेवण द्यायला गेली तेव्हा ते आपल्या बायकोचा फोटो हातात धरून रडत होते. सुलोचना म्हणाली, पप्पाजी तुम्ही आईला विसरण्याचा प्रयत्न का करत नाही? तुमच्या अवस्थेमुळे आम्हा सर्वांना वाईट वाटू लागले आहे. तुमची अवस्था पाहून तुमची नातवंडे सुद्धा तुमच्याकडे येत नाहीत. कृपया पूर्वीसारखे राहा पप्पाजी. आई गेल्यानंतर आता फक्त तुम्हीच उरले आहात आमची काळजी घ्यायला. सासरे म्हणाले, मी माझ्या संगिनीला कसे विसरणार?
तिने एकटी न जाण्याचे वचन दिले होते. बघ, म्हातारपणात वचन मोडले. ती शांतपणे निघून गेली. मी म्हणतो की ती माझ्याशिवाय तिथे राहू शकणार नाही. ती माझी आठवण करून रडत असावी. जेवण ठेवून सुलोचना निघून गेली. कधीकधी तिला विश्वासच बसत नव्हता की असं अटूट नातं कोणाच्या एकमेकामध्ये असू शकतं. तिच्या आईचे निधन होऊन 10 वर्ष झाली होती, पण वडील अजूनही बरे होते. त्यांना काहीच झाले नव्हते. काही दिवसांनी ते आईला विसरले. निलेशने त्याच्या वडिलांना 2 डॉक्टरांनाही दाखवले. ते इतकेच म्हणाले की ते अनेक वर्षापासून एकत्र आहेत. इतक्या लवकर विसरता येणार नाही, वेळ लागेल. मग एके दिवशी दुपारी सुलोचनाने फोन केला की पप्पाजी काही बोलत नाही. निलेश धावत घरी आला आणि पाहिले की बाबा आईकडे गेले आहेत. त्याच्या आईच्या लाडाने त्यांना बिघडवले होते. ती कधीच आपल्या आईबाबाकडे पण गेली नाही. यामुळेच वडिलांना व्यसन जडले होते. तिला कायमचे सोडून जाणे त्यांना कसे सहन होईल. शेवटी सगळ्यांना सोडून ते आईकडे गेले. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.